नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर इथून एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना म्हणजेच स्वतंत्र कॉलम दिला नसल्यामुळे ओबीसी समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे आणि याच कारणावरून नागपूरच्या ओबीसी सेवा संघाने या जनगणनेवर थेट जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। देशातील आणि राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या ओबीसी प्रवर्ग या जनगणनेच्या यादीतून पूर्णपणे वगळण्यात आला आहे। म्हणजेच ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना होणार नाही आणि याच अन्यायाविरोधात सकल ओबीसी समाजाने आणि ओबीसी सेवा संघ नागपूर यांनी सर्वसंमतीने एकमताने मोठा ठराव घेतला आहे। संपूर्ण नागपूर जिल्ह्यात या जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यांची स्पष्ट आणि आग्रहाची मागणी आहे की जोपर्यंत जनगणनेच्या रकान्यात ओबीसी प्रवर्गाचा समावेश केला जात नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहणार आहे। या संदर्भात भिवापूर मधील कार्यकर्त्यांनी भिवापूर टाइम्स सोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज देशामध्ये बहुसंख्य असलेला ओबीसी समाज आणि शासनाने 30 एप्रिल 2025ला नियोजन केलं का ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करायची, परंतु देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यामागे शासनाचा का कल्पनित दावा आहे तो माहीत नाही। परंतु सद्यस्थिती फक्त एसटी एससी हा प्रवर्ग वगळता ओबीसी समाज हा जनगणनेतून अलग करण्यात आलेला आहे। सामान्य वर्ग केवळ आणि एससी एसटी यांची एससी आणि एसटीची जनगणना होत आहे। निव्वळ घरगणना करून चालणार, घर टप्प्यात जनगणना करतो म्हणते का हे शासनाकडे कोणतं राजपत्र आहे का, ते आमच्याकडे का पुरावा आहे का? शासन असं म्हणते का आम्ही दुसऱ्या टप्प्यात जनगणना करून पहा। आमचं असं मत आहे का जशी एसटीची जनगणना होत आहे त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची सुद्धा जनगणना करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटत आहे। आज तहसील कार्यालय भिवापूर येथे संपूर्ण एकमतानं ओबीसी समाज प्रवर्गातील सर्व बांधवांनी आज तहसीलदारांसमोर निवेदन दिले। माझं मत सुरू करण्याआधी सर्वात पहिले सध्या देशामध्ये असणारं जे शासन आहे मोदी प्रशासन याचा धिक्कार करतो। याचं कारण एकच आहे, मोदी शासनाने 2023मध्ये संसदेमध्ये एक ठराव सर्वानुमते पारित केला होता की आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू। पण आज अवस्था काय आहे, 15 मेपासून जनगणनेला सुरुवात झाली आहे, पण या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा रकाना आहेच नाही आणि त्यामुळे भविष्यामध्ये अशी स्थिती निर्माण होणार आहे की समजा ओबीसीची संख्या जी आहे देशामध्ये जर सरासरी मिळालीच नाही तो ओबीसी समाज सर्व राजकीय शैक्षणिक या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता 100% नाकारता येत नाही। शासनाचा एकच डाव आहे ओबीसी समाजाला ओपनमध्ये टाकणे आणि आपला ओबीसी समाज ओपनमध्ये टिकू शकत नाही, कारण ओबीसीमध्ये सर्वात जास्त पुढे जाणारे फक्त ब्राह्मण आहे, सुवर्ण समाजाचेच लोक आहेत आणि त्यामुळे या जनगणनेवर आमचा पूर्ण विरोध आहे आणि नागपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाच्या वतीने आम्ही संपूर्ण बहिष्कार टाकत आहोत आणि या आशयाचे निवेदन आज आम्ही भिवापूर तहसीलदार यांना दिलेले आहोत। नागपूर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बहुसंख्य आहे आणि ओबीसी समाजाचे नेते बहुसंख्य आहेत, मात्र या विषयावर बोलायला स्वतंत्रपणे ओबीसीचा कोणताही नेता पुढे येत नाही। ही चळवळ केवळ सामान्य ओबीसी समाजच चालवत आहे। मग नेता जर पुढे येत नसेल तर अशा नेत्यांच्या मागे ओबीसी समाजाने का मागे राहावं हा शेवटी ओबीसी समाजापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं, पण येत्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही भिवापूरमध्ये एक बहिष्काराच्या संदर्भामध्ये एक मोठी चळवळ उभारण्याच्या तयारीमध्ये आहोत
यासाठी स्वतःहून ओबीसी नेते आले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही सर्वसामान्य ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढा इशारा आम्ही आमच्या ओबीसी नेत्यांनाही देतो आणि केंद्रातील मोदी सरकारलाही देत आहोत. धन्यवाद. भिवापूर शाखेतर्फे तहसीलदार साहेबांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. त्या आता होत असलेली जाती न्याय जनगणना आहे, त्यामध्ये ओबीसीचा रकाना हा पूर्णपणे गायब आहे. यावरून असं लक्षात येतं सरकार ही ओबीसीची जनगणना करू शकते. उद्याच्या काळामध्ये कशी 31 ही जनगणना झाली, त्या आधारे आतापर्यंत आरक्षण ओबीसीला मिळालेलं आहे. परंतु वारंवार त्यामध्ये शंका कुशंका उत्पन्न होतात. म्हणून याची जनगणना असं असतानाही आज सरकार जर जनगणना करत असेल तर भविष्यामध्ये समाजाला शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आरक्षण हे समाप्त होण्याच्या मार्गावर होईल. तर त्याचं बजेटही अलॉट होणार नाही आणि शेतकरी शेतमजूर त्यांना न्याय मिळणार. आणि म्हणून जनगणना होणं ही काळाची गरज आहे, ती आवश्यक आहे. तरच ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहील, अन्यथा हे भविष्यामध्ये नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आज ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून ही जनगणना जर भविष्यामध्ये आता होत आहे आणि भविष्यामध्ये तर झाली नाही तर आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण तालुका भिवापूर तालुका ओबीसी जनगणनेला विरोध म्हणून आम्ही त्यावर बहिष्कार टाकू असं या वतीने आम्ही सांगतो. ओबीसी सेवा संघ नागपूर यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येतं. केंद्र शासनाच्या जातीय जनगणना सुरू झालेली आहे 15 मे पासून. या ठिकाणी केंद्र सरकार खूपच असा भेदभाव दिसून येत आहे की एखाद्या जातीचं जर आपण जनगणना करतो तर त्या ठिकाणी त्या ओबीसी असो SC ST त्या ठिकाणी कॉलम असतो, पण या ओबीसीचा जातीचा कॉलमच नाही. शासनाचा हा एक धोरण अजिबात असा लक्षात येत नाही की ह्या ओबीसी प्रवर्गाला हा कुठं आपल्या सोबत घेऊन चालला का तिकडे दिल्लीला, की काही ठेवणार महाराष्ट्रात. शासनाने याच्यात अभावी त्याच्यात दुरुस्त करावी आणि सर्व जातीय जनगणना तात्काळ येणाऱ्या निवडणुकीच्या आधीच करावा एवढंच बोलतो. आणि 1931 मध्ये इंग्रजांच्या काळात ती जनगणना झाली होती, तेव्हापासून अजूनही कुण्याही सरकारने जनगणना केलेली नाही आणि ओबीसीची अशीच हाणामारी करत आहे. त्यामुळे ओबीसीची जनगणना जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. आता जी चालू आहे ती आर्थिक जनगणना करत आहे, पण समोर सरकारने जातीनिहाय जनगणना करावी ओबीसीची अशी यासाठी आम्ही आंदोलन करणार असं देण्यात आलेलं आहे. भारताची जनगणना सुरुवात झालेली आहे. त्या जनगणनेच्या परिपत्रकामध्ये ओबीसीचा त्या ठिकाणी कॉलमच नाही. या भारतामध्ये एक 52% हा ओबीसी समाज या भारतामध्ये आहे, तरी पण त्या जनगणनेच्या कॉलममध्ये ओबीसी समाजाचं एक विशिष्ट रकाना नसले म्हणजे एक म्हणायला काय हरकत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि या पद्धतीची चुकीच्या माध्यमातून जनगणना सरकार करत आहे. त्या सरकारच्या या जनगणनेच्या मी सर्वप्रथम निषेध करतो. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एक वेळा 85 वर्षाच्या अगोदर एकदा जनगणना झालेली होती, त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार काही काळ राहिलं आणि आता BJP सरकार सुद्धा काही काळ आहे 12 वर्षापासून. तरी पण हे दोन्ही मिळून मिसळून काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी अजूनही ओबीसीची जनगणना होत नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि रस्त्यावर उतरणे आज ओबीसी समाजाला या ठिकाणी यावं लागतं हे म्हणजे कठीण परिस्थिती आहे. अशा या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मी बहुजन समाज पक्षाच्या वतीने विरोध करतो आणि एक उरेड विधानसभेचा अध्यक्ष या राज्याने
मी या ओबीसी सेवा संघाने जे आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनाला बहुजन समाज पक्षाचा मी पूर्ण पाठिंबा देतो आणि वेळोवेळी ज्यावेळी सहकार्य गरज पडेल त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यासहित मी तुमच्या पाठीशी राहील। आणि एक महत्त्वाचा विषय जाता होता की मंडलाय लागू करो वर्णाकृती खाली करो असे मान्यवर काशीराम साहेब बहुजन नायक यांनी जो नारा दिला होता तो नारा ओबीसीच्या साठी होता आणि तेच वेळ आज आलेली आहे। आपण या आंदोलनाला चांगलं सहकार्य करावं सर्वांनी मिळून आणि निश्चितच ओबीसीचा यामध्ये जनगणनेमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या वतीनं ग्वाही देतो आणि परत केंद्र सरकारचा निषेध महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी या देशात प्रत्येक ठिकाणी आपली जातीय जनगणनेचं त्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे। कार्यक्रम राबवताना ते माझ्याकडे सुद्धा आले, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आमचा ओबीसी समाजाचा तिच्या जनगणनेवर बहिष्कार आहे आणि मी बहिष्कार केला त्यांच्यावर आणि त्यांना सांगितलं की मी कोणतीही माहिती देणार नाही। परत मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व त्यांना निवेदन दिलं, ग्रामपंचायतच्या दोन चार ग्रामपंचायतीचं निवेदन द्यायला लावलं आणि यानंतर सुद्धा जर ओबीसीची जनगणना जर कॉलम जर तयार झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून आम्ही जर रस्त्यावर उतरून जर आंदोलन जर नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। तर याप्रमाणे आम्ही नेहमी कार्य करू आणि आंदोलनं बसवून आणि हे ओबीसीचं कालम आम्ही निश्चित त्या ठिकाणी आणायला भाग पाडू एवढं बोलतो। तत्वे आम्ही निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना। आमचे जे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये ओबीसीचे नेते आहेत नेते हातपासून का त्या पार्लमेंटमध्ये ओबीसीबद्दल कोणत्याच कालममध्ये त्या ओबीसीबद्दल कोणी बोलत नाही। म्हणजे येथून जे पाठवलेले जे नेते आहेत ते सर्व धोकी गेल्यासारखे दिसून राहिले आम्हाला। ओबीसीबद्दल काही त्यांनी नाही, त्याला पदं पाहिजे म्हणून ओबीसीने या कालमसाठी आणि सर्वांनी एकत्र येऊन जागृत होण्याची हे एक आता वेळ आलेली आहे आणि कुठे नेत्याच्या मागं फिरणे हे आपण टाळावे। तर ओबीसीचा साठी काहीतरी आपल्याला समोर करता येईल, नाहीतर राजकारण करणे आणि त्याच्या मागं हिंडणे ओबीसीच्या मुलांचे भविष्यावर धोक्यात होण्याची शक्यता दिसून येते। त्याबद्दल मी ओबीसी समाजाबद्दल हे एक म्हणजे शोकांतिका व्यक्त करतो की ओबीसीचे नेते पूर्ण त्या महाराष्ट्रात आणि केंद्रात आपण पाठवलेले प्रतिनिधी हे सुद्धा बोलू शकत नाही। त्याबद्दल आम्ही शोकांतिका व्यक्त करतो आणि खेद व्यक्त करतो त्यांच्याबद्दल। तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।